वळूयात पुढल्या बातमीकडे. भिवंडी पालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या ईशा इम्रान खान या विजयी झाल्यात. ईशा खान यांनी शिवसेनेच्या अस्मिता नाईक यांचा 4 मतांनी पराभव केलाय. विषय असा होता का आमच्या उमेदवारांनी मागा घेतला काही कारणाने, पण आम्हाला ते बाकी कोणाला मत द्यायचं नव्हतं आणि आमची पण संपर्क केला नाही म्हणून पाठिंबा घेतला. मैं थैंक यू ही बोलना चाहूँगी सबका जिन लोगों ने मुझे सपोर्ट किया, स्पेशली बालिया मामा का. उन्होंने बहुत ज़्यादा सपोर्ट किया इस चीज़ में. द एंटायर कांग्रेस पार्टी, दे हैव आल्सो शोन देयर सपोर्ट. Shiv Guddu uncle, our president, everyone who has voted for me, thank you very much. और इतना ट्रस्ट देने के लिए thank you very much. तर जळगाव महापालिकेच्या महासभेत सत्ताधाऱ्यांमध्येच खडाजंगी झाली. शिवसेना भाजपच्या नगरसेवकांमध्ये शाब्दिक चकमक झाली. मेहरून रस्ता फेर आखणीच्या मुद्द्यावर हा वाद उफाळला. विषय आम्ही कमीत कमी 10 वर्षापासून मांडतोय. तसं काहीच नाही. आम्ही महायुतीत निवडून आले होतो आणि महायुतीतच आम्ही राहून कामं करत आहोत. जो विषय मेहरूनचा होता मी तुम्हाला सांगितलं आहे. ते लेटर काल मला आलं, त्याच्यामुळे आम्ही त्या लेटरवर अभ्यास करूया, अमोल पाटलांकडनं सर्व माहिती घेऊया आणि पुढच्या विषयामध्ये तो आपण मंजूर करूया म्हणून आम्ही त्याला तहकूब ठेवलाय. आणि उपमहापौरांचा विषय असा आला, उपमहापौरांनी मला परवानगी मागितली होती, मी त्यांना वेळोवेळी परवानगी देत होते. त्यांनाही नेहमी संधी दिलेली आहे. आमच्या इथं भांडण वगैरे काहीच नाही. मी त्यांना फक्त बोलली तुम्हाला मांडायचं असेल तुम्ही समोर जाऊन मांडू शकता. आता असं होतं की माझे काही विषय त्याच्या मागच्या सभेत मी महासभेत मांडले होते, मुद्दे होते. त्या मुद्द्यांवर मला उत्तरं पाहिजे होते म्हणून मी महापौरताईंना पहिलेच महासभा सुरू व्हायच्या पहिलेच सांगितलं होतं की मला काही बोलायचं. तर महापौरताई बोलल्या आपले विषय संपल्यानंतर मी तुम्हाला 10 मिनिटाचा कालावधी देईल. म्हणून माझा महापौरताईंना तीच विनंती होती की अशा चुकीच्या पद्धतीने आरोग्य विभागात हे चालू असेल तर माझं तेच वारंवार म्हणणं होतं की जवळपास 950 कर्मचारी असताना कायमस्वरूपी आणि कॉन्ट्रॅक्ट बेसवरचे कर्मचारी असतील तरी जळगाव शहराचा कचरा संपत नाही. राज्यातील कुंभार समाजासाठी शासनाने एक मोठा निर्णय घेतलाय. आता 7 महिने माती उपशास परवानगी मिळाली आहे. 700 ब्रास पर्यंत माती विनामूल्य मिळणार आहे. कुंभार समाजासाठी विशेष व्यावसायिक क्लस्टर उभारलं जाणार आहे. सकल कुंभार समाज विकास परिषदेच्या मागणीला यश आलेलं आहे. 21 फेब्रुवारीला वर्धेला राज्यव्यापी मेळावा आपण कुंभार समाजाचा केलेला होता. त्यामध्ये राज्याचे राज्यमंत्री आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय पंकजभाऊ भोयर यांनी समाजाला आश्वासित केलं होतं की येत्या 2-3 महिन्यामध्ये या संदर्भात मीटिंग लावून कुंभार समाजाच्या मागण्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मी प्रयत्न करील असं आश्वासन माननीय पंकजभाऊंनी दिलेलं होतं. त्या आश्वासनेची परिपूर्तता म्हणून कालची मीटिंग झाली. या मीटिंगमुळे ज्या काही मागण्या आमच्या मान्य झाल्या त्याबद्दल संपूर्ण राज्यभराच्या कुंभार समाजाच्या वतीने मी माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, माननीय बावनकुळे साहेब, माननीय पंकजजी भोयर यांचा आभार व्यक्त करतो. तर शिर्डीत ऐतिहासिक संरक्षण उत्पादन संकुल उभारणी केली जाणार आहे. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकारातून ही उभारणी होणार आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते 23 मे रोजी याचं उद्घाटन होईल. 3000 रोजगार निर्मितीचा दावा केला गेलाय. तर महाराष्ट्रात 1.14 लाख कोटींची गुंतवणूक झाली आहे. तब्बल 8000 लोकांना आता रोजगार मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत हा करार झालाय. उद्योग विभाग आणि AM इंटेलिजन्स लॅब यांच्यात हा करार झालेला आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.